अमोलला आज सोपं चाललंय, थांबा 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 यांना सांगायचं, परंतु गेल्या वेळेस मसवडला चांगला अनुभव घेतला आपण, लक्षात घ्या. म्हणजे सूत्रसंचालकाला किती ताण असतो, दुसऱ्याला थांब म्हणणं, कमी बोला म्हणणं, याचा अनुभव आपण गेल्या वर्षी घेतलेला आहे. खरं तर अध्यक्ष समारोप माझ्याकडे आलेला आहे. खरं तर शिंगाडे सर, फलित एक हेच आहे गौरवशाली आपल्या इतिहासाचं, की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण एका सत्राचा अध्यक्ष या साहित्य संमेलनात केलं आहे. हेच खरं या साहित्य संमेलनाचं आणि आपला गौरवशाली इतिहासाचं हेच सार्थक आहे आणि हाच खरा आपला गौरवशाली इतिहास आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य चोपडे सर, स्वागताध्यक्ष प्राध्यापक शिंगाडे सर, साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष संभाजीराव सूळ साहेब, संस्थापक अध्यक्ष अभिमन्यूजी टकले, चंद्रकांतजी देशमुख, अनिकेतजी देशमुख, बाळासाहेबजी कर्णावर, प्राध्यापक यशपालजी भिंगे, सलगरे सर, दादा हुलगे, पत्रकार बैले, आलदर सर, कुंभारगावे सर, हाके सर आणि आमचे मित्र अमोल पांढरे, आणि या विचारपीठावर ज्या दोन्ही तरुणांनी अत्यंत मौलिक असे विचार या विचारपीठावर मांडले, असे आमचे सहकारी अविनाशजी धायगुडे आणि आमचे दुसरे सहकारी, ज्यांचं आज आपण पाहिलं की ज्या 12 जे आहेत आणि संपूर्ण भारतभर त्यांचं भ्रमण या ठिकाणी आहे, असे आमचे राम लांडे सर. खरं तर आता या ठिकाणी अध्यक्ष समारोप असल्यामुळं मला वाटतं की 5 ते 7 मिनटामध्ये मी या ठिकाणी संपवावं, कारण की आपलंही जेवण झालेलं आहे दुपारचं सत्रातलं, आणि कवी आलेले आहेत. मला वाटतं कवींना बिचारी त्यांची तारांबळ होऊ नये ह्याची अडचण असते, आपल्याला माहिती कवींचं पण कसं असतं ते. तरी हे सगळं साहित्य संमेलन म्हणल्यानंतर आपण सर्वांना एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. खरं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मग जसं आपलं पहिलं सोलापूर असेल, म्हसवड असेल, लातूर असेल, आणि आता 4थं साहित्य संमेलन या भूमीमध्ये होत आहे, ज्या भूमीचं नाव, ज्या सांगोल्याचं नाव जगभर घेतलं जात आहे, असं सांगोला नगरीमध्ये आजचे 4थं साहित्य संमेलन होत आहे. याचा अभिमान या ठिकाणी आज आम्हाला आहे, याचा आनंद आम्हाला या ठिकाणी आहे. खरं पाहिलं तर पशुपालक हा समाज आहे. गौरवशाली इतिहासावर सांगत असताना पशुपालक हा आपला मूळ समाज आहे, आणि पशुपालक या समाजाचं मूळ असल्या कारणाने त्यानंतरच आपण पाहतोय की वेगवेगळ्या व्यवसायाचं या ठिकाणी निर्मिती झाली, वेगवेगळ्या संधी निर्माण झाल्या. याच ठिकाणी पशुपालकाला म्हणजे धनगरांना, धनगर जे सोन्याचा आगर म्हटलं जायचं, धनाचा आगर म्हटलं जायचं, हे काही चुकीचं नव्हतं असं मला वाटतंय. आणि हा व्यवसाय मोठा होता, फायद्याचा होता, चांगला होता, आणि हा गौरवशाली इतिहास आपला होता. परंतु नंतरच्या काळामध्ये अनेक कारखाने आले, अनेक इंडस्ट्री आल्या, अनेक नवनवीन उद्योग धोरण आले, वनीकरण झालं, आणि हे सगळं होत असताना मात्र आमचा मेंढपाळ बांधव, त्याच्या व्यवसाय चांगला आहे पण त्याच्या मेंढराला जागा नाही, तो दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊच शकत नाही. आज आपण पाहतो की कितीतरी आपल्या मेंढपाळ बांधवावर अनेक ठिकाणी जीव घेणे हल्ले होत आहेत. आपण हे आता उघड्या डोळ्यांनी पाहतोय. म्हणजे आपल्या समाजाची सशियापालट आता सुरू झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हा जरी आपला व्यवसाय चांगला असेल तर यामध्ये आपल्याला काही परिवर्तन करावं लागेल, त्याच्यामधील काही वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या व्यवसायाकडे पाहिलं पाहिजे. आणि हेही एक चळवळ मला वाटतं पुढं आपण घेऊन गेली पाहिजे. बेंगे सर, या चळवळीच्या माध्यमातून मेंढपाळांच्या आपण त्यांना या ठिकाणी चळवळीचं रूप देऊन अशा लोकांना कुठे जमीन मिळेल काय शासनातर्फे, आणि ते मेंढपाळ बांधवांसाठी वनीकरणामध्ये त्यांना जाण्यासाठी संधी मिळेल काय. कारण की पशुपालक ज्या मेंढी आहे, ह्या मेंढीचा जे खत आहे, ज्या लेंड्या आहेत, हे खत म्हणून याचा चांगला वापर होत असतो, आणि या वापरावरही अनेक चांगलं उत्पादनं होऊ शकतात. याचा या ठिकाणी अभ्यास झाला पाहिजे, तर या ठिकाणी आपली खरी समाजाची प्रगती होणार आहे. आता आपल्या वक्त्यांनी
वेगवेगळे विषय या ठिकाणी आपल्या समाजाविषयी मांडलेलेच. खरं तर मी या ठिकाणी सांगू इच्छितोय की मल्हारराव होळकर जे आपलं गौरवशाली या ठिकाणचं नेतृत्व आहे, खरं तर सहज असं राजा वगैरे बनत नसते, लक्षात घ्या. अचानकपणे असं कुणी तुम्हाला राज्यकारभार वगैरे देत नाही. तुम्हाला संधी निर्माण करावी लागते आणि संधी मिळाली तर त्याचं सोनंही करावं लागते. ज्यावेळेस मल्हारराव 3 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडील खंडोजी यांचा मृत्यू झाला होता आणि खंडोजी यांचा मृत्यू झाल्यानंतर मल्हारराव होळकर त्यांच्या मामाकडे म्हणजेच भोजराज बारगळ यांच्याकडे गेले होते. त्या ठिकाणी आश्रय घेतला होता आपल्या आईसोबत त्या ठिकाणी गेल्यानंतर. आणि भोजराज बारगळांनीही आपल्या भाच्याला, आपल्या बहिणीला चांगला आधार दिला होता. त्याही वेळेस भोजराज बारगळ यांच्याकडे मेंढ्याची खांद्र होती. त्यांचाही व्यवसाय मेंढपाळी होता आणि काही वेळ ते सैनिक म्हणूनही सैन्यामध्ये लढाईसाठी जात असत. आणि मग त्यावेळेस मल्हारराव अत्यंत कमी वयात असताना ते मेंढरं राखायचं काम करायचे. मग एके दिवशी प्रसंग घडला होता. मल्हारराव होळकर मेंढरं घेऊन शेतामध्ये गेले होते आणि आई जिवाई आपल्या मुलाच्या भाकरी घेऊन ते जात असत. आणि ती एके दिवशी गेली शेतामध्ये. मल्हारराव लवकर सकाळीच गेले होते. एका झाडाखाली ते शांतपणे बसले होते. ऊन पडलं होतं आणि बसल्या ठिकाणीच मल्हाररावांना झोप लागली होती. त्यावेळेस आई जिवाई त्याने ते दृश्य पाहिलं. एक मोठंसं झाड आहे आणि त्या झाडाखाली मल्हारी झोपलेला आहे आणि जवळ गेली. त्याने ते दृश्य पाहिलं आणि अचानक दचकली. मल्हारीची कसली हालचाल नव्हती. तो शांतपणे झोपलेला आहे आणि त्याच्या डोक्यावर काळा असा विषारी नाग फणा काढून उभा आहे. आई घाबरली, प्रचंड घाबरली. तिला वाटलं माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं की काय. त्याची कसलीच हालचाल नाही आहे आणि त्याच्या डोक्यावर विषारी असा मोठा काळा नाग फणा काढून उभा आहे. शेतातील इतर लोकांना तिनं बोलावलं. लोक धावत त्या ठिकाणी आले, परंतु तेही लोक पुढे धजावत नव्हते. तेही घाबरत होते. पण मातेचं काळीज त्या ठिकाणी हेलावलं गेलं आणि आई जिवाईने आता कुठलाही विचार केला नाही. क्षणभरही त्या ठिकाणी थांबली नाही. त्या झाडाच्या पाठीमागे गेली. त्या नागाच्या शेपटीला धरलं आणि त्याला वायू वेगाने दूर फेकून दिलं. आपल्या छातीशी लावलं. गदा गदा हलवू लागली. तरी मल्हारी शांतच होते. पण तिच्या आईच्या डोळ्यातून काही अश्रूंचे धार त्या ठिकाणी पडल्या आणि त्याचे काही थेंब मल्हारींच्या गालावर पडले. त्यावेळेस मल्हारींना आईची जाणीव झाली आणि आपल्या आईला म्हणतायच की आई तू का रडतेस. त्यावेळेस जिवाई म्हणते की अरे तुझ्यावर एक मोठं संकट आलं होतं. ते संकट दूर झालंय म्हणून माझे आनंदाचे अश्रू आहेत. आणि आई तुला एक सांगू का, मला एक स्वप्न पडलं होतं. काय होतं ते स्वप्न. ते स्वप्न असं नव्हतं की आई मला एक सुंदर मुलगी दिसली, माझ्या समोर एक परी उडत आली, असं स्वप्न नव्हतं. अगं आई मला असं वाटलं की मी या ठिकाणचा राजा झालोय, राजा. आणि राजे होण्याचे स्वप्न हे तुम्हाला सुरुवातीपासून पडले पाहिजेत, लक्षात घ्या. आणि म्हणून मल्हारराव होळकर या ठिकाणी राजे झाले होते. हा आमचा गौरवशाली इतिहास आहे. आज अहिल्यादेवी होळकरांचा आपण इतिहास ऐकलाय, वाचलाय. काय सांगितलं की अहिल्यादेवीने आपल्या संपत्तीवर तुळशीपत्र ठेवलं आणि ती संपत्ती सर्व दान करून टाकली. काय भिकाला लागायचं का. आणि आमचं हेच झालं राजकारणामध्ये. आज आम्ही पाहतोय की सर्व जे इतर आज जे राजे राजवाडे आहेत, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आमदार खासदार आहेत का नाही. तशी आम्हाला लाज वाटत नाही. आणि होळकरांच्या कुटुंबामध्ये घरामध्ये एक आमदार नाही, एक खासदार नाही का. आम्ही तुळशीपत्र ठेवलं, आम्ही राजकारण सोडून दिलं. आणि ज्या संसदेची भाषा आम्ही वापरतोय
आम्ही म्हणतोय की होळकरांची इस्टेट आहे रायसीना ते राष्ट्रपती भवन, पण तुम्हाला काय वाटत नाही त्या संसदेमध्ये आपला माणूस गेला पाहिजे? आणि कशाला मग गौरवशाली इतिहास आपण म्हणायचा? लक्षात घ्या. अरे अहिल्यादेवींनी नक्कीच तुळशीपत्र ठेवलं संपत्तीवर, या जनतेसाठी, या स्वराज्यासाठी, या रयतेसाठी. पण तुम्हा आम्हाला तसं करता येणार आहे का आज? कारण की तो इतिहास होता, तो काळ वेगळा होता. लक्षात घ्या. आज आपल्याला राजकारणामध्ये पुढे जावं लागणार आहे. नाही तर काय होतं, माझ्या लहानपणी माझ्या वडिलांकडे मेंढरे होते, मेंढर, आणि ते काही 8 दिवसाला 15 दिवसाला नदी काठी घेऊन जायचे आणि एक मेंढू असं टाकायचे, मेंढरू त्या पाण्यामध्ये, आणि बाकीचे पटापटा मेंढर लगे मध्ये उड्या टाकायचे. मग दुसऱ्याला इकडे आमानायची गरज पडायची नसायची. आजची अवस्था राजकारणातली आपली ती सर, ती अवस्था आहे. एकानं टाकलं की तिकडच, इकडला तराजूवरी, तिकडं कोणी विचारत नाही आपल्याला. मग इकडं काय नाही, इकडं काय नाही, चला चला तिकडं, पुन्हा इकडं, तिकडला तराजूवरी, हातात दुपाटणं. ही अशी आपली अवस्था आहे. यासाठी आपणही राजकारणामध्ये समतोल ठेवला पाहिजे. सर्वच, माझं तर मत आहे की राजकारण, सर्वच राजकीय पक्षामध्ये आपली माणसं असली पाहिजेत. त्याच वेळेस आपला या ठिकाणी उद्धार होणार आहे. नाहीतर सगळे माझ्या मागे काहीच होत नाही. मग लक्षात घ्या, भावनिकतेवर राजकारण होत नाही. लढा दिला पाहिजे. अरे पडला तरी चालेल, पण तुम्हाला राजकारण करावं लागणार आहे. कारण की तो तुमचा वारसा आहे. मल्हारराव होळकरांपासून तो तुमचा वारसा आहे, खंडेराव होळकरांपासून तो तुमचा वारसा आहे, अहिल्यादेवी होळकरांपासून, ज्यांनी शून्यातून या ठिकाणी विश्व निर्माण केलं. एक आदर्श राजकारभार या होळकरांनी केला. त्यांचे तुम्ही वारसदार म्हणून आपण चालत असू आणि राजकारणामध्ये शून्य असू तर काय उपयोग आहे? बरं, मी राजकारणावर कधी टीका करत नाही. टकले सर गेल्या वेळेस बरेच राजकीय लोक आपल्या व्यासपीठावर होते, आमदार होते, खासदार होते, मंत्री होते. आम्हा आता काय त्यांच्या पाठीमागे आग्या मोहळ लागलं होतं का या ठिकाणी यायला? म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला गरज होती, तुम्हाला ह्या व्यासपीठाची गरज होती, त्यावेळेस तुम्ही फोन केले संयोजकाला, आम्हाला त्या ठिकाणी संमेलनाला यायचंय, केले का नाही? आपण साक्षीदार आहोत त्या सगळ्या गोष्टीचे. पण आता आमची गरज तुम्हाला पडत नाही काय? म्हणून तुम्ही आमच्या संमेलनाकडे पाठ फिरवताय आणि म्हणूनच तुम्ही राजकारणामध्ये पुढे जात नाहीत. लक्षात घ्या, त्याचं कारणच तेवढं आहे. आणि तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी संधी असेल त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. हे साहित्य संमेलन हा सर्व समाजासाठी, सर्व जे गौरव करणारे लोक आहेत, जे नवनिर्मिती करणारे आहेत, मग ते साहित्यिक असतील, ती कवी असतील. अरे कुठं तुम्हाला व्यासपीठ मिळालंय? कुठं मिळालं तुम्हाला व्यासपीठ? मिळालं तर कधी? आणि हा त्यासाठी तर हा टास आहे ना सगळा. आज ही टीम तुमच्यासाठी झटते, दिवस रात्र ही टीम तुमच्यासाठी झटते. काय माहिकलं हो त्यांनी तुम्हाला? काय माहिकलंय? अरे तेच तुम्हाला देत आहेत ना, वेळ देत आहेत, स्वतःचा पैसा खर्च करत आहेत, स्वतःच्या लेकरा बाळाच्या तोंडातला घास तुमच्यासाठी या ठिकाणी खर्च करत असेल तर आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि म्हणून हे साहित्य संमेलन आता थांबणार नाही. लक्षात घ्या, कारण की हा एक आता समाजाचा फार मोठा गौरव या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या महाराष्ट्रभर हा वनवास जाणार आहे आणि ह्या संमेलनातून वेगवेगळे अनेक नेते तयार होणार आहेत. लक्षात घ्या. भिंगे सर खरं आहे का नाही? अरे दिला ना भिंगे सरांनी लढा, त्या नांदेड सारख्या ठिकाणी अभिमान वाटतो आम्हाला अशा माणसांचा, ज्यांचं वक्तृत्व, ज्यांचं नेतृत्व, ज्यांचं कर्तृत्व आज आपल्याला त्यांच्या बैठलं पाहिजे. आणि अशा लोकांकडूनच आपल्याला काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. लक्षात घ्या. अरे ज्या खंडेराव होळकरांना इतिहासकारांनी काय म्हटले, ते व्यसनी होते, त्यांना घुटीचं व्यसन होतं, सकाळीच लावत यायचे म्हणते. माझा आमचे असे वारसदार असा चुकीचा काही हरामखोरांनी इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे. पण या ठिकाणी शेवटचं टांगतोय की ज्यावेळेस कुंभेरीच्या त्या किल्ल्यावर होळकरांच्या आणि मराठा फौजेचा वेढा पडला होता, सर्व होळकर कुटुंब त्या कुंभेरीच्या किल्ल्यासोबत होतं. ते लढाई लढण्यासाठी मल्हारराव होळकर होते आणि मल्हारराव होळकर चिंतेत होते हा किल्ला कसा ताब्यात घ्यायचा. पेशवेही त्या ठिकाणी सोबत होते. त्या ठिकाणी भोसले असतील, गायकवाड असतील, हे सर्व त्या ठिकाणी होते. पण हिरारीनं माझा खंडेराव होळकर त्या ठिकाणी निघाला होता किल्ला ताब्यात घेण्यासाठी. म्हणून त्याने ती तलवार हातामध्ये घेतली, बेफामपणे तो किल्ल्याकडे जात होते.
एक एक मुंडकी छाटत तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी माझा खंडेराव जात होता. तो किल्ला ताब्यात येईल अशी या ठिकाणी आशा वाढली होती. येत होता, दिसत होता, तो प्रकाश त्या ठिकाणी पडणार होता. पण नियतीनं मात्र आपला खेळ त्या ठिकाणी साधला होता. आणि बघता बघता त्या सूरजमल जाटाच्या त्या फिरत्या तोफेतून एक तोफेचा गोळा आला आणि त्याने माझ्या खंडेरावांच्या छातीचा वेध घेतला. खंडेराव होळकर दारात चिरती पडले. त्यांच्या शरीरातून रक्ताच्या चिळकंड्या बाहेर पडल्या. रोज पांढरं शुभ्र असणार आबाळ आज मात्र काळं कुट्ट झालं होतं. मल्हारराव होळकर त्या ठिकाणी धावत पळत आले. त्यांनी ते दृश्य पाहिलं. अरे ज्याच्या खांद्यावर बापाचं प्रेत जावं हा नियतीचा खेळ आहे. पण या ठिकाणी बापाच्याच खांद्यावर मुलाचं प्रेत